तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जो केशर आंबा बघत आहोत, डबल बाट 5 किलोच्या बॅगमध्ये साधारण 2.5 वर्षाचं रोप येते। ही जी किंमत तिथं जाग्यावरतीच आपल्याला 200 रुपये बसते। तिथून 10-20 रुपये गाडी भाड लावून ही रोपं आपल्याला पोहोचवतात। आता बऱ्याच शेतकरी बंधूंचे कमिटमेंट येत असतात की सर मोठी रोपं लावायची आहेत, तर आपण ज्यावेळी ही जी रोपं लावतोय त्यावेळेचं लागवड अंतर असणार 10 बाय 10, 12 बाय 12 आणि 15 बाय 15। 10 बाय 10 वरती लावली तर 450 रोपं, 15 बाय 15 वरती लावली तर आपल्याला एकरामध्ये 200 रोपं आणि 12 बाय 12 वरती लावली तर 310 रोपं। अशा प्रकारचा हा केशर आंबा जो आहे डबल बाट असल्यामुळे आपल्याला जमिनीत लावले की उत्पादन येणाऱ्या 1 वर्षात चालू होतं, म्हणजे चालू हंगामामध्ये उत्पादन घेता येतं। आणि लागवड अंतर ज्यावेळी आपण 10 बाय 10, 12 बाय 12 किंवा 15 बाय 15 वरती करतो त्यावेळी ही रोपं लावणे योग्य आहे। बरेच शेतकरी बंधूंना माहीत नसते की अंतर जास्त असतं त्यावेळी ती मोठी रोपं लावावी लागतात, जेणेकरून रोपामध्ये वाढ जास्त झपाट्याने व्हावी, मर होऊ नये आणि 100% झाडं जगत असतात। आज दिनांक 12/8/2024ला आपण जो केशर आंबा व्हिडिओ पाहत आहोत, हे लोडिंग आपलं जे होणार आहे केशर आंब्याचं साधारण रोपाची उंची 4 फूट येत्या आणि ही रोपं जमिनीत लावली की आपल्याला उत्पादन घेता येतं। 5 किलोच्या बॅगमध्ये रोप दिल्यापासून आपल्याला सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळत असतं। कोल्हापूर जिल्ह्यात मलकापूरमध्ये 35 एकरात नर्सरी, शासनमान्य नर्सरी आणि 100% रोपं जगतात। महाराष्ट्रात आपली जी जवळजवळ 10,000 हेक्टरवरती लागवड आहे, ही केशर आंब्याची सधन पद्धतीने लागवड आहे। त्या खालोखाल ही डबल बाट केशर आंबा ही जी लागवड अंतर जे आहे हे आपल्याला 10 बाय 10, 12 बाय 12 आणि 15 बाय 15 ह्या अंतरावरती पण आहे। तर आता अशा प्रकारचे हे लोडिंगचं नियोजन चाललेलं आहे, बघू शकतो आपण। तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी 35 एकरात नर्सरी, खात्रीशीर रोपं, सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन, हे लोडिंग जे चाललेलं आहे आपलं हे पालघरसाठी चाललेलं आहे। यावर्षी आपल्याला ठाणे जिल्ह्यामध्ये पालघरला जास्त प्रमाणात आंब्याची लागवड झालेली आहे आणि जो केशर आंबा आपण डबल बाटवरती लावतो आहे तिथे हे लागवडीचं नियोजन आहे 10 बाय 10 एकरामध्ये 450 रोपं। आता त्या भागामध्ये पावसाचं प्रमाण जास्त असल्यामुळे पालघरला जे लोडिंग होतं आहे ही केशर आंब्याचं डबल बाट 5 किलोच्या बॅगमधील आणि उंची 4-4.5 फूट रोप हे आपण जाग्यावर 200 रुपये देतो आहे आणि महाराष्ट्रात सर्व ठिकाणी देताना हिची किंमत 10-20 रुपये वाढून गाडी भाड्यासहित येत असते। अशा प्रकारचा केशर आंबा डबल बाट केशर आंबा जर लावला तर आपण 10% त्यामध्ये इतर जातीचा आंबा हा लावायचा। आता आपण महाराष्ट्रात जी लागवडी दिल्यात मोठ्या प्रमाणात लागवडी झाल्यामुळं प्रत्येक गावामध्ये लागवडी झालेली आहेत, त्यासाठी तुम्ही शेतकरी बंधू आता क्रॉस पॉलिनेशनसाठी अगदी 5-25 रोपं लावली तरी पुष्कळ होणार आहेत। कारण कसं झालेलं आहे की आता महाराष्ट्रात ही जी भरपूर प्रमाणात लागवड झाल्यामुळे आणि प्रत्येक गावामध्ये लागवड झाल्यामुळे क्रॉस पॉलिनेशनचा जो विषय असतो तो आपल्याला आता गरज नाही, कारण आपण फक्त याच्यामध्ये 1-5 जातीची वेगवेगळी जर रोपं लावलीत तर क्रॉस पॉलिनेशन होत असताना आपल्याला उत्पादन चांगलं निघत असतं। आता ही जी रोपं आहेत ही रोपं याला खड्डा जो आहे हा साधारण 1.5 बाय 1.5चा 1.5 फूट बाय 1.5 फूट बाय 1.5 फूट, त्यामध्ये शेणखत निंबळपेंट थेंबे टाकून पिशवी पाडून रोप लावायचं आहे। रोप लावल्यानंतर दुसऱ्या दिवशी ह्युमिक ॲसिड 12-61 आणि 22 आळवणी द्यायची आहे। त्यानंतर 1 महिन्याने त्याचा आपण शेंडा कट करायचा। आता शेंडा कसा कट करायचा आहे, बऱ्याच शेतकरी बंधूंना रोपं लावल्यानंतर शेंडा कट करण्याचं माहीत नसते, तर त्यासाठी आपण शेंडा कट करताना ही वरच्याकडेची जी पानं असतात इथं पेर बघायचं आहे। थोडक्यात आता हे जे रोप आहे हे पेर जे बघायचं आहे तर इथून आपण एक बोटाचं पेर ठेवून इथून कट करायचं, असं कात्रीने कट करावं म्हणजे चिदलत नाही। अशा प्रकारे कट करून तिथं 3 पानं काढायची आहेत। अशा प्रकारचे जर आपण 3 पानं काढलीत आणि कट करताना कैचीने कट केलं की झाडाला फुटवा चांगला येतो। अशा प्रकारचे झाड पूर्ण फुटवेदार होते। असा हा केशर आंबा असा फुटवा येणार। त्यानंतर प्रत्येक 3.5 महिन्याला शेंडे कट करायचे आणि आपली नर्सरी शासनमान्य असल्यामुळे अनुदानाला बिल मिळतं। महाराष्ट्रातील सर्वात मोठी 35 एकरात नर्सरी, खात्रीशीर रोपं, सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन, पालघर लोडिंग। अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।